स्वातंत्र्य सेनानी, एक लोकोत्तर व्यक्तिमत्व, स्वर्गीय गोविंदरावजी धर्माधिकारी बरवडेकर मामा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रानंतर महाराष्ट्रातील नामवंत कवयित्री, कादंबरीकार, समीक्षक आणि एक संवेदनशील लेखिका म्हणून ज्यांची सर्वदूर अशी ओळख आहे, त्या शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय सुचिता खल्लाळ मॅडम यांच्या प्रकट मुलाखतीचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण सर्वप्रथम आपल्या संस्थेच्या वतीनं, आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं, आपल्या विद्यालयाच्या वतीनं मी आणि साळुंके सर त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मॅडमचं स्वागत करायचं आहे। की आपण एखादं पुस्तक जर वाचलं तर त्या पुस्तकांमधून आपल्याला किमान 50 लोकांचं तरी चरित्र, आत्मचरित्र कळत असतं। आणि जर आपण 50 पुस्तकं वाचली तर आपल्याला शेकडोच्या गणित लोकांचं जीवन कळत असतं। आणि जर आपण एखाद्या लेखकाला भेटलो तर आपल्याला 1000 पुस्तकं वाचल्याचा अनुभव येत असतो। आणि म्हणून आपल्या संस्थेनं सुचिता खल्लाळ मॅडमचा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम ठेवून एक तुम्हाला ही अनोखी भेट दिलेली आहे। ती भेट तुम्ही केवळ डोळ्यांनी पाहू नका, तर तुमच्या हृदयाच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही कायमची जपून ठेवा। मित्रहो, या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी या गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे, या संस्थेचे आधारस्तंभ श्रद्धेय गोविंदरावजी मामा बरबडेकर, आदरणीय दिगंबरजी मामा बरबडेकर, आदरणीय बळवंतरावजी मामा बरबडेकर यांच्या पावन स्मृतीला मी प्रथम वंदन करतो। तसेच आपल्या विद्यालयाचा एक साहित्याची जाण असणारा प्राध्यापक म्हणजे शिवाजी हंबर्डे सर यांच्या प्रतीही कृतज्ञता व्यक्त करतो। आणि या साहित्य संमेलनाच्या प्रकट मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी माझ्यासमोर या साहित्य संमेलनाच्या सन्माननीय अध्यक्षा, माझ्या गुरुवर्या, खरं तर विद्यार्थ्यांनो मला सांगायला खूप आज आनंद होत आहे की मी तुमच्यासारखाच तिथे बसत होतो सुरुवातीला। तुम्ही जिथं बसलेला आहात त्या ठिकाणी मी बसत होतो आणि मी आमच्या मॅडमला ऐकत होतो। आणि म्हणून आदरणीय सावंत मॅडम ह्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत, मी त्यांचा विद्यार्थी आहे आणि त्यांनी ज्या काही गोष्टी मला वाचायला दिल्या त्यामुळे मी कदाचित आज इथे बसलेलो आहे। आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात असं मला वाटतं। दुसरी एक रसिक प्रेक्षकांच्या मध्ये उपस्थित असलेली एक महनीय व्यक्ती आहे, ते म्हणजे आदरणीय सुरेश सावंत सर। बालसाहित्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे। तसेच माझे सहकारी आणि ज्यांच्या नदिष्ट कादंबरीच्या 21 आवृत्त्या निघालेल्या आहेत, असे नदिष्टकार ज्यांच्या कादंबरीचा नुकताच गुजराती भाषेमध्ये अनुवाद झालेला आहे, ते नदिष्टकार कवी मनोज बोरगावकर सर। उपस्थित या महाविद्यालयाचे सन्माननीय ज्ञानदाते, उपस्थित माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एका आगळ्या वेगळ्या लेखकाला, कवयित्रीला ऐकणार आहोत। आपण त्यांचा साहित्यिक प्रवास जाणून घेणार आहोत। तुम्हाला कविता आवडते ना? 「 आवाज येत नाही। 「 आवाज येत नाही। 」 " 」 " 「 " 「 " 「 " 「 " 」 " 「 " 」 " 」 " 「 " 」 " 」 " 」 " " 「 " 」 " 」 " 」 " 」 " 」 " 」 " 」 " 」 " 」 " 」 " 」 " 」 " " "
तुम्हाला कविता आवडते? नक्की आवडते? मग ही कविता लिहिणं काही सोपी गोष्ट आहे का हो? नाही. कारण कविता लिहिणं सोपी गोष्ट नाही. कविता लिहिणं काही सोपी नसते. कविता रंग बदलणारी टोपी नसते. कविता लिहिणे काही सोपी नसते. कविता रंग बदलणारी टोपी नसते. कविता असते काळ्या कुट्ट आकाशात चमकणारी वीज. कविता असते काळ्या कुट्ट आकाशात चमकणारी वीज, जी डोक्यातून 2 बोटात खेळावी लागते आणि एक कविता लिहिण्यासाठी अख्खी जिंदगी जाळावी लागते. एक कविता लिहिण्यासाठी अख्खी जिंदगी जाळावी लागते. आणि म्हणून अशा प्रकारे 3 महत्त्वाचे कविता संग्रह, एक कादंबरी, एक समीक्षा ग्रंथ आणि एक वेब पोर्टलवर लिहिलेलं साहित्य, अशा असंख्य साहित्याने समृद्ध असलेल्या मॅडम आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. त्या मॅडमचा परिचय देण्यासाठी मी आपल्याच विद्यालयाचे आदरणीय सर, समीक्षक, माझे मित्र, ज्यांनी आज पेपरमध्ये अतिशय सुंदर असं या बरबडा परिसराचं, या साहित्य संमेलनाचं वर्णन केलेलं आहे, असे व्यंकटेश साळुंके सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय सुचिता खल्लाळ मॅडम यांचा परिचय आपल्यासमोर ठेवावा. शक्तीचे प्रवर्तक स्वातंत्र्य सेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. जी स्त्री शक्तीला प्रेरणा द्यावी म्हणून त्यांनी मराठवाड्यात नव्हे महाराष्ट्रात पहिलं महिला महाविद्यालय नांदेड येथे स्थापन केलं आणि त्या महाविद्यालयातील एक प्राध्यापक व्यंकटी पावडे सर आज आदरणीय सुचिता खल्लाळ मॅडमची मुलाखत घेण्यासाठी उपस्थित आहेत. ते ज्यावेळेस बोलत होते स्त्री शक्ती, स्त्री संस्कृती वाढली पाहिजे, त्यांनी शैक्षणिक व आरोग्य जागृतीसाठी सतत 25 वर्षे 30 वर्षे काम केलं आणि त्या कामातून त्यांना फक्त स्त्री शक्ती, स्त्री प्रेरणा व समाज उन्नती हे अभिप्रेत होतं आणि त्या अनुषंगाने दिलीपरावजी धर्माधिकारी साहेबांनी ही संकल्पना 17 वर्षापासून चालवत आहेत आणि हे 7वे साहित्य संमेलन आहे. आणि या 7व्या साहित्य संमेलनात स्त्री शक्तीच्या माध्यमातून सुचिता खल्लाळ मॅडम यांची मुलाखत घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. आणि त्यांचा परिचय करून देत असताना ते शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. ते अधिकारी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी पदावर आहेत. पायपोळ, तह्यात, प्रयानंतरची तळटीप, हाहाकार, वेब पोर्टवरी कविता हे 4 कविता संग्रह प्रकाशित आहेत. डिळी कादंबरी, ज्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा हाना आपटे पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. जवळपास 20 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि स्त्री कवितेचं भान काल आणि आज असा समीक्षा ग्रंथ आहे. स्त्री शक्तीबद्दल त्यांनी बरंच लेखन केलेलं आहे आणि त्यांच्या कविता हे स्त्री शक्तीसाठी बळ देणाऱ्या आहेत. इंदिरा संत पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार असे 20 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि ते शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असताना शिक्षणासाठी, ग्रामीण भागासाठी बरेच कार्य केलेलं आहे आणि त्या कार्यामधून त्यांचा मोठा पगडा समाजावर बसलेला आहे. आणि मी जास्त वेळ न घेता मी खल्लाळ मॅडमला एक प्रश्न विचारत आहे. मॅडम, तुम्ही कवितेकडे कसे वळलात आणि तुमच्या कवितेला तह्यात, पायपोळ, डिळी, कादंबरीला डिळी असे वेदनादायी नावे आहेत. ते नावं देण्यामागे कारण काय आहे असं मी तुम्हाला, त्याबद्दल तुम्ही व्यक्त व्हा असं सांगतो. नमस्कार. या संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय मथुताई, त्यांच्यासोबत त्यांच्या प्रत्येक कामाला प्रेरणा देणारे आदरणीय सावंत सर, समोर श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेले प्राईड ऑफ नांदेड, प्राईड ऑफ मराठवाडा असं आपण ज्यांना म्हणू, ते मनोज दादा, मुलाखत घेणारे पावडे सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कंटाळा आलाय तरी पण आपापल्या सरांनी छड्या घेऊन इथं बसवलंय म्हणून खुर्चीत बसलेले आणि लवकर संपवावं यासाठी मधून मधून टाळ्या वाजवणारे सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बरोबर आहे ना मी बोललेलं? कंटाळा आलाय आणि संपवायचे म्हणून टाळ्या वाजतायत ना? तर
तुम्हाला गोष्ट सांगू का की तुम्ही जसं इथं ऐकताय ना, ऐका आता शांतपणाने, तुम्ही जसं इथं बसलात ना तसंच माझ्या शाळेमध्ये मी पण बसायची आणि वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे. तुम्हाला वसमत नावाचं गाव माहीत असेल, त्या वसमत गावातल्या शाळेमध्ये मी शिकलेली. मग असेच कार्यक्रम आमच्याही शाळेत व्हायचे आणि मग कुणी ना कुणीतरी चांगले लोक बोलवायचे, त्यांचं भाषणं व्हायचे, ते कसे घडले याच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारायचं. आणि कंटाळा आला तरी पण आम्ही असं श्रोत्यांमध्ये बसायचो, तुमच्यासारखं टाळ्या वाजवण्याचा खोडकरपणा करायचो. पण काही ना काहीतरी वाटायचं की एक वेळ अशी येईल की आपणही यांच्यासारखं स्टेजवर असू. तुम्ही जे बसलात खूप गोड मुलं आणि मुली आहात माझ्या समोर बसलेले. याच्यापैकी तुम्हाला अनेकांना असं स्वप्न असेल तुमचं की कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय. आताच माननीय मंत्री महोदय तुमच्या गावात येऊन गेले, कोणाला मंत्री व्हायचंय, बरोबर आहे. तर ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी होण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला घडायचं आहे. सरांनी मला प्रश्न विचारला की तुम्हाला कविता कशी सुचली. मी सांगू का, आमच्या घरामध्ये एवढी शिस्त होती. अभ्यास पहिला नंबर. दरवर्षी बोर्डावर पहिला नंबर माझा, माझ्या भावाचा पहिला नंबर. म्हणजे बोर्डावर लिहायचे त्यावेळेला. निकाल कधी लागायचा? 1 मेला लागायचा, बरोबर आहे. 1 मेला निकाल लागला की बोर्डावर शाळेतून पहिला येणाऱ्यांचे नावं लिहिलेले असायचे. मग आमच्या घरातलं वातावरण कडक शिस्तीचं होतं खूप. नाही अभ्यास केला की आई मारायची, शाळेत पण सर मारायचे. आता सरांनी मारलं तर तुम्ही काय करता? घरी जाऊन तक्रार सांगता, बरोबर आहे की नाही. सरांनी मारलं. पण एक सांगू का, शिस्तीशिवाय काहीच घडत नाही. त्याच्यामुळं आयुष्याला शिस्त घालून घ्या. कविता कशी सुचली तर त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, याच्यामध्ये भाग घ्यायला मला खूप आवडायचं. आणि तेव्हा भाषण लिहिताना आम्ही कुठल्या पुस्तकातलं, इंटरनेटवरचं बघून भाषण नाही लिहायचो किंवा सरांना तुम्ही लिहून द्या नाही म्हणायचो. स्वतः पुस्तकं वाचायचे, त्याच्यातले संदर्भ गोळा करायचे, स्वतःचं भाषण स्वतः तयार करायचं. आणि भाषण जास्त चांगलं व्हावं म्हणून त्याच्यात थोड्याशा कवितेच्या ओळी टाकल्या की छान भाषण होतं, ऐकणारे लगेच ऐकतात असं वाटायचं. आता तुम्ही लक्ष देऊन ऐकावं म्हणून मला इथं वाटते की मी एखादं गाणं गायलं पाहिजे म्हणजे की तुम्ही ऐकाल. पण मी जर गाणं गायलं तर तुम्ही पळून जाल, त्याच्यामुळे मी काही गाणं म्हणणार नाहीये. तर त्यावेळेला भाषण करताना ते भाषण आणखीन चांगलं व्हावं म्हणून छोट्या छोट्या कवितेच्या ओळी रचायची तेव्हा सवय लागली. आणि मग असं करत करत कविता लिहिण्याची सवय लागली, कविता लिहिण्याबद्दल आवड निर्माण झाली. एका विशिष्ट वयात प्रत्येकच जण कवी असतो की नाही, आपल्याला वाटतं की कविता लिहाव्यात. मग असं करत करत नंतर जाणीवा की समाजाचे प्रश्न आले पाहिजे, नेमकं काय वास्तव आहे त्याला अनुसरून कवितेचं चिंतन, ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. मला तुम्हाला सांगायचंय की अवांतर पुस्तकं शाळेत असताना फारशी वाचली नाही कधी. का वाचली नसतील सांगा बरं? कारण जर पहिला नंबर, त्यावेळेचं गणित बरं का, आताच नाही, पहिला नंबर यायचा असेल तर अभ्यासाची पुस्तकं वाचायला पाहिजे, अभ्यासाशी संबंधित पुस्तकंच वाचायला पाहिजे. त्याच्यामुळं अवांतर पुस्तकं त्या काळामध्ये फारशी वाचली नाही. जसं जसं कळत गेलं, जसं जसं जाणीवा वाढत गेल्या, तसतसं अवांतर वाचन हे नंतर झालं. मग ह्या सगळ्या गोष्टीतून ही कविता घडत गेली. कविता ही काही कोणी शिकवून येणारी, कार्यशाळेतून शिकल्या जाणारी गोष्ट नाहीये. कविता ही आतून येत जाते. जगण्याचे टक्के टोनपे खाल्ल्यानंतर कविता येत जाते. त्याच्यामुळं तुम्हाला जर लेखक व्हायचे, कवी व्हायचे तर कोणी शिकवून नाही होणार बाळांनो. हे तुम्हाला स्वतःला तुमच्या जाणीवा समृद्ध कराव्या लागतील, संवेदनशील व्हावं लागेल, तेव्हाच कविता येत जाईल. आपल्याला एक माझा असा प्रश्न आहे मॅडम की तुम्ही तहयात, प्रलयानंतरची तळटीप आणि पायपोळ हे 3 कविता संग्रह लिहिलेले आहेत. या संग्रहानंतर एक ग्रामीण भागातील प्रश्न मांडणारी डिळी नावाची अतिशय महत्त्वाची कादंबरी आपण लिहिलेली आहे. खरं तर ती कादंबरी वाचताना विद्यार्थी मित्रांनो मी एवढा अस्वस्थ झालो होतो की आता बरीचशी अशी पुस्तकं आहेत की जी आपल्याला अस्वस्थ करत नाहीत. परंतु मॅडमची जेव्हा डिळी नावाची कादंबरी मी वाचत होतो आणि त्या कादंबरीतल्या शेवटच्या परिच्छेदाकडे जेव्हा मी वळलो तेव्हा त्या कादंबरीमध्ये एक असा प्रसंग आहे की एक ऊस तोड कामगार करणारी एक महिला आहे.
आणि त्या महिलेला तिचा जो मुकदम आहे, मुकदम माहीत आहे ना तुम्हाला? एखादा माहीत आहे ना? तर ऊसतोड कामगार हे ज्या माणसाच्या हाताखाली काम करतात त्या माणसाला मुकदम असं म्हणतात. मग तो मुकदम काय करतो की बाईला कामावर घेणं टाळतो. त्याचं कारण असं की ते कारण काय आहे हे तुम्हाला ती कादंबरी वाचल्यानंतर कळेल. त्या कादंबरीमध्ये 3-4 प्रकारच्या वेगवेगळे कुटुंब आहेत. एक शहरी आहे, एक ग्रामीण आहे, एक सालगडी आहे. त्याचे प्रश्न वेगळे, ग्रामीण माणसाचे वेगळे, शहरी माणसांचे वेगळे. म्हणजे ही कादंबरी एकच आहे, परंतु त्यामध्ये जी काही बहुकेंद्रितता आलेली आहे, त्याच्यातली जी काही भाषा आहे, त्याच्यातले काही संवाद आहेत, वातावरण निर्मिती आहे, या सगळ्यांचा जो आपण मेळ घातला, ती जी घडी आहे ती अत्यंत व्यवस्थित अशी घडी बसलेली आहे. खरं तर आपण उत्तम कविता लिहिता, परंतु कविता लिहित असताना आपण गद्यलेखनाकडे का वळलात आणि कादंबरीचा एक विशाल पट आपण लिहिण्याचा जो मानस आहे तो मानस आपला काय आहे, त्यामागची भूमिका काय आहे ही आपण थोडक्यात सांगा. समोर बसलेल्या मुलांना मी सांगू इच्छिते की मी जरी इथं बसलेली असले, एक विशिष्ट पदावर काम करत असले, तरी मी तुमच्यासारखीच खेड्यातून आलेली आहे. शेतामध्ये पण वेळ प्रसंगी आईसोबत किंवा चुलत्यांसोबत गेलेली आहे. कापूस कसा वेचतात हे मला माहीत आहे. कापूस कसा वेचतात तुम्हाला माहिती आहे? ओटी बांधतात की नाही कापडाची कमरेभोवती, आणि त्याच्यात मग एक एक कापसाचं बोंड वेचून तुम्ही त्याच्यात टाकता. म्हणजे बाईच्या ओटी पोटावर एक नवीन ओटी असते आणि तिच्यात ती कापूस वेचत जाते. ही एक कविताच आहे असं मला वाटतं. मग हे सगळं पाहिलेलं आहे. दांडाचं लुगडं माहिती आहे तुम्हाला? एक लुगडं फाटलं म्हणून दुसऱ्या लुगड्याचा अर्धा कपडा त्याला जोडून मधून शिलाई घालून नवीन म्हणजे फाटकं लुगडं असं तुमच्या गावामध्ये कुणी म्हणजे आता तुमच्या आया किंवा चुलत्या घालतात तसं? आता बऱ्यापैकी परिस्थिती झालेली आहे. सिंचनाच्या सोयी आहेत, बागायती शेती आहेत, त्याच्यामुळे आर्थिक स्थिती सुधारलेली आहे. पण अशी ही स्थिती एकेकाळी ग्रामीण भागामध्ये होती, आताही ती आहे. मग हे सगळं अभावाचं जगणं आहे. अल्पभूधारक कुणबिकीतून नोकरी लागावी म्हणून सतत अभ्यास करायचा, मेरिटमध्ये यायचं. कारण ह्या गावकीत म्हणजे शेतातून गावाच्या फुपाट्यातून आपण सुटलो पाहिजे असं आईबापांना वाटायचं. तुमच्याही आईवडिलांना असंच वाटत असेल की तुम्ही मोठ्या पोस्टवर जावं, कुणी कलेक्टर व्हावं, कुणी तहसीलदार व्हावं, कुणी मोठा डॉक्टर व्हावं, कुणी मोठा संशोधक व्हावं, शास्त्रज्ञ व्हावं. मग हा जो हे सगळं होत असताना हे जे स्थित्यंतर आहे, म्हणजे गावगाड्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत, आपण नंतर नोकरी लागली म्हणून तालुक्याच्या ठिकाणी जातो, पण म्हणून प्रश्न नाही संपत, तिथं वेगळे प्रश्न असतात. क्लास 1 अधिकारी म्हणून जरी तुम्ही नोकरी करत असाल तरी तिथं नोकरशाहीचे वेगळे प्रश्न असतात. मोठा राजकारणी म्हणून जरी तुम्ही काम करत असाल तरी तिथं वेगळे प्रश्न असतात. माणसाच्या मागचे प्रश्न सुटत नाहीत, फक्त माणसाचा स्तर बदलतो किंवा स्तर वाढतो. म्हणून हे सगळं निरीक्षण होतं. म्हणजे लहानपणापासून गावाकडं पाहिलेलं. तुम्ही बाभळीचे फुलं माहिती आहेत तुम्हाला? बाभूळ काटेरी बाभूळ माहिती आहे? आता तिला पिवळे फुलं आलेले आहेत बघा या दिवसामध्ये, पाहता तुम्ही कधी? बरं, किती जणींनी बाभळीच्या फुलाचे कानातले डुलं करून घातलेत? मुलींनो, कानात घातलेत का तुम्ही बाभळीचे फुलं? कानातले घालता ना वेगवेगळे, डायमंडचे, सोन्याचे. कुणीतरी कानामध्ये बाभळीचे फुलं घातलेत का? घालून पहा एकदा, किती सुंदर दिसाल. म्हणजे कुठल्याही पुना गाडगिळ किंवा बाफनाच्या सराफ्यामधून घेतलेल्या डायमंडच्या कानातल्यापेक्षा पण तुम्ही सुंदर दिसाल बाभळीचे फुलं घालून बघा. बाभळीच्या ज्या शेंगा असतात वाळलेल्या, त्याच्या पायातले पैंजण केलेत का तुम्ही कधी? घातले नाही तुम्ही? अरे, बाभळीच्या शेंगा वाळल्याच्या नंतर त्याच्यामधल्या बिया खुळखुळ वाजतात की नाही? ऐकलंय का त्याचा आवाज कधी? ऐकलंय ना? त्याच्या पायातले पैंजण करून घाला आणि तुम्ही चालून बघा, तो आवाज जगातल्या कुठल्याही सोन्याच्या हिऱ्या मोत्याच्या पैंजणाच्या आवाजापेक्षा पण सुंदर असेल. ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी जाणीवेत मुरलेल्या होत्या, गावाकडच्या होत्या, लहानपणीच्या होत्या. भोपळ्याचा वेल असतो बघा, त्या वेलाला पान असतं, त्या पानाच्या देठाला तोडून त्याची पुंगी बनवतात. बनवली तुम्ही? कोणी कोणी बनवली तशी पुंगी?
बनवली ना, किती छान वाजते की नाही. तुम्ही एखाद्या मॉलमधल्या मोठ्या खेळण्यापेक्षा पण तो जो आनंद आहे, ती पुंगी वाजवल्यानंतरचा, तो खूप भारी आनंद आहे. हे सगळं जर तुम्ही केलं नसेल तर करून बघा. मग ह्या सगळ्या गोष्टी गावगाड्यातल्या होत्या, कुठंतरी लहानपणातल्या होत्या. ह्या गोष्टी, तिथले प्रश्न, तिथली गरिबी, तिथलं स्तरीकरण, आणि नंतर आता शहरात आल्यानंतर शहरातले प्रश्न. बघा, लेखक जेव्हा लिहितो, सरांनी विचारलं की कादंबरीकडे कसं वळलात. कवितेमध्ये हा अवकाश मावत नाही, हे चिंतन मावत नाही. हे चिंतन, हा अवकाश जर घ्यायचा असेल तर लेखक कुठला पण व्यक्त होत असतो. व्यक्त होण्यासाठी त्याला माध्यम पाहिजे असतं. कविता पुरत नाही, मग कादंबरीकडे तो वळतो. एका विशाल पटावर त्याला काहीतरी मांडायचं असतं. स्वरंजन आणि भावरंजन, स्मरणरंजन असे दिवस संपलेत. त्याच्यामुळं प्रश्नांना हात घालणारं लेखन लिहायचं होतं, तसं चिंतन मांडायचं होतं. मग हे सगळं डिळी या कादंबरीमधून मांडलेलं आहे. त्याच्यामुळं कादंबरीचा हा पट काहीतरी विशाल चिंतन मांडायचं होतं. त्याच्यावरचं सैद्धांतिक तत्त्वज्ञान. मला काय वाटतं की खूपदा करुण गोष्टी लिहिण्याचे दिवस आता संपलेत, भावनिक काहीतरी लिहिण्याचे दिवस आता संपलेत. प्रश्नांना हात घालता यायला पाहिजे. मराठवाड्या, आता मी थोडंसं विस्तारानंच बोलते ह्या प्रश्नाच्या उत्तराने, म्हणजे तुमचा प्रश्न पुढचा असेल नसेल. आता माननीय मंत्री महोदय सुद्धा म्हणाले की त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकाराचं आणि सिंचनाचं उदाहरण दिलं. पण मराठवाड्यातली भूमिकन्या म्हणून मला सांगावंसं वाटेल की मराठवाड्यातले प्रश्न खूप वेगळे आहेत मित्रांनो. इथली नापिकी आहे, पावसाचा लहरीपणा आहे, दुष्काळ आहे, बेरोजगारी आहे, इंडस्ट्री नाही आहे मराठवाड्यामध्ये. पण मुलांनो, मला तुम्हाला सांगायचं की नांदेड हे एक एज्युकेशनल हब झालेलं आहे. होऊ घातलेला आहे हा शब्द नाही वापरत आहे मी, झालेला आहे. आमच्या मथुताई जिथं राहतात, आमच्या मनोजदादा जिथं राहतात, तिथं एवढे हॉस्टेल्स झालेत की साईड बिझनेस झाले सगळ्यांचा, की हॉस्टेल झालेत, कॉट बेसिसवर मुलींना देतात. रोजचे 10-10, 20-20 हजार रुपये ते किराया रोजचा तिथं येतोय. एवढं मार्केटिंग झाले नांदेडचं. म्हणून मला त्या डिळी कादंबरी तुम्ही वाचल्याशिवाय त्यातला आशय नाही कळणार. पण अर्थकारण जर समजून घेता आलं एखाद्या ठिकाणाचं, तरच तुम्हाला वास्तववादी लेखन करता येईल असं मला म्हणायचं आहे. कारण अर्थकारणाच्या हातात हात घालून तिथलं समाजकारण चालत असतं, अर्थकारणाच्या हातात हात घालून तिथलं राजकारण चालत असतं, आणि ह्या सगळ्यांच्या जोडीनं आपलं सांस्कृतिक संचित पुढं जात असतं. म्हणून हे मला सांगायचं की नांदेड एज्युकेशनल हब झाले, तर या गोष्टीचा तुम्हा मुलामुलींना, इथल्या तरुणाईला चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळवण्यासाठी, एखादी इंडस्ट्री तिथे स्थापन करण्यासाठी वापर होऊ शकतो. परराज्यातून इथं मुलं येत आहेत शिकायला, मग त्याच्या अनुषंगाने तुम्हाला एखादा जोडधंदा तिथं करता येईल. मुलींना डबे पुरवणं, त्यांना काही अभ्यासाचं साहित्य जे लागेल ते वितरित करण्यासाठीची एखादी इंडस्ट्री तुम्हाला करता येईल. छोट्या मोठ्या गोष्टीचा असा विचार जर केला तर अर्थकारण बदलता येईल. मग ह्या सगळ्या बघा, भावनिक आणि करुण लिहून काहीही होणार नाही. साहित्याचे दिवस, म्हणजे तो जो प्रघात होता पूर्वीचा स्मरणरंजनाचा, मला वाटतं तो बदललाय. प्रश्नांना हात घालावा लागेल. मराठवाड्याचे हे असे प्रश्न आहेत, हे प्रश्न साहित्यात येणं, एका व्यापक पटावर मांडता येणं. मथुताईंच्या भाषणामध्ये खूप सुंदर मुद्दे आलेले आहेत. त्यांनी अगदी ग्रामीण महिलांचे समस्या रिसेंट उदाहरण देऊन त्यांनी सांगितलेले आहेत. एखाद्या लेकराला वही पुस्तकासाठी पैसा नाही म्हणून त्याला तो नाराज होतो, तो स्वतःला गळफास लावून घेतो. लेकरू गळफासाला अडकले हे पाहून त्याचा बाप त्याचा गळफास काढतो आणि स्वतः त्याच गळफासाला स्वतःचं आयुष्य संपवून टाकतो. यापेक्षा करुण कहाणी काय असणार आहे मित्रांनो. मग ह्या गोष्टी फक्त कारुण्य म्हणून कादंबरीत नाही लिहायच्या, त्यामागची कारण मीमांसा काय आहे. मग एखाद्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली, ही गोष्ट फक्त भावनिक लिखाण करणारी किंवा त्याचे तपशील मांडणारी असता कामा नये. ती आत्महत्या का केली, त्याच्यामागची बेरोजगारी कशी होती, नापिकी कशी होती, त्याचं अर्थकारण कसं आहे, त्याच्यावर आधारित समाजकारण कसं आहे, त्याच्यावर आधारित राजकारण कसं आहे, हा व्यापक पट जोवर लेखक मांडणार नाही तोवर तुम्हाला वास्तववादी, अस्तित्ववादी लेखक म्हणता येणार नाही. आणि त्याशिवाय काहीच घडणार नाही. म्हणजे उभा आडवा जो झिरपता सिद्धांत आहे तो जनसामान्यापर्यंत झिरपण्यासाठी हे प्रश्न मांडावेच लागतील. आणि सरांनी जो प्रश्न विचारला की डिळी तुम्हाला का लिहावीशी वाटली, ह्या कुठल्या तरी आंतरिक जाणीवा होत्या आणि मला असं वाटलं की त्या व्यक्त केलं पाहिजे. त्या निकडीतून ही कादंबरी आलेली आहे. डॉक्टर मथुताई सावंत यांनी निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांना सामावून घेतलं पाहिजे असा एक मुद्दा मांडला.
आणि त्या अनुषंगाने तुम्ही मुलींच्या बाबतीत किंवा जे काही शेतकऱ्यांची दुःखं आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या वेदना आहेत, त्या वेदना एका स्त्रीशिवाय मोठ्या प्रमाणात कोणालाही कळू शकत नाही. म्हणून असं म्हणावं वाटतं की कणखर मनाच्या हळव्या बापाचे आतले अश्रू म्हणजे कन्या, कंदिलमय चमकणाऱ्या कंदिलमय बापाची काजळी दूर करणारे हात म्हणजे कन्या. तर ह्या अनुषंगाने मला असं वाटतं की तुमचे जेवढे साहित्य आहेत, जी डिळी कादंबरी आहे किंवा तळटीप आहे, यांना वेदनादायी नावे आहेत. तर ह्यामध्ये ज्या आलेल्या वेदना त्या कशा आहेत हे असं मला तुम्हाला प्रश्नाच्या माध्यमातून विचारावं वाटतं. त्याबद्दल तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगावं अशी माझी इच्छा आहे. एखाद्या ठिकाणावर जेव्हा एखादी स्त्री आणि एखादा पुरुष असतो, म्हणजे एखाद्या उंचीवर एखादा पुरुष आहे आणि एखादी स्त्री सुद्धा त्याच उंचीवर आहे, तर तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की ती स्त्री त्या ठिकाणावर पोहोचण्यासाठी खूप लांबून चालत आलेली आहे, पण त्या पुरुषासाठी व्यवस्थेनं रेड कार्पेट अंथरलेलं असतं, म्हणून तो तिथं पोहोचू शकतो. बाईचा रस्ता खूप लांबून चालत आलेला असतो आणि तो साधा सोपा नसतो. तो रस्ता खाचखळग्याचा असतो, काट्याकुट्याचा असतो, अडथळ्याचा असतो. हे अडथळे पार करत स्वतःची पावलं रक्तबंबाळ करून घेत एवढं लांबून ती चालत आलेली असते, म्हणून ती तिथं पोचलेली असते. साधं उदाहरण सांगते. व्यासपीठावर एवढे पुरुष मंडळी आहेत, मी आहे, समोर मथुताई आहेत, घर सोडून आपण आलेलो आहोत. पण एक बाई जेव्हा घर सोडते तेव्हा तिला चुलीपासून मुलापर्यंत, शेवटी घराच्या बाहेर पडल्यानंतर घराला कुलूप लावून त्या कडीकोंड्यापर्यंत, कुलूप घराला असतं, चाबी जशी तिच्या पर्समध्ये असती तसं त्या चाबीसोबत तिच्या डोक्यातल्या चिंता असतात. लेकरू शाळेतून आला असेल का, घरातला नक्की गॅस बंद केलाय की नाही, दुपारच्या डब्याचं करून ठेवलंय की नाही शाळेतून आलेल्या लेकराला. पण पुरुषाचं तसं नसतं. कपडे घातले की तो निघाला की घर सुटलं, लेकराबाळाची चिंता सुटली. पण बाई घर घेऊन चालत असते. भलेही ती राष्ट्रपती पदावर विराजमान असो, भलेही ती शास्त्रज्ञ असो, भलेही ती शेतात निंदायला गेलेली, खुरपायला गेलेली गावगाड्यातली बाई असो, तिच्यासोबत घर असतं, नवरा असतो, लेकरं असतात, घरगाड्याचे प्रश्न असतात. महाफरक आहे बाईमध्ये आणि पुरुषामध्ये. ह्या जेव्हा एखादी बाई लिहिते किंवा काही व्यक्त होऊ पाहते तेव्हा बाईपणाच्या ह्या जाणीवा तिच्यासोबत असतात. म्हणून हे आपण लक्षात घ्यायला हवं. आता मी एक उदाहरण सांगते. मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघंही, मी तुम्हाला सांगितलं आधीच की वर्गातून पहिलं, शाळेतून पहिलं, आणि दरवेळीला 1 मेला आमचे नावं असायचे बोर्डवर लिहिलेले. पण 12वी नंतर, 12वीला माझंही सायन्स होतं, माझ्या भावाचंही, म्हणजे भावाला 11वी 12वीसाठी त्यावेळेला लातूर अहमदपूर, जसं आपल्याकडं आता नांदेड एज्युकेशनल हब झालंय तसं तेव्हा लातूर अहमदपूर होतं. पण त्याला लातूर अहमदपूरला ठेवलं, त्याला MGM मध्ये. आणि मला मुलगी आहे म्हणून तिथं आमच्या वसमतच्याच कॉलेजमध्ये घातलं. त्यावेळेला सायन्स फॅकल्टी पहिल्यांदा निघालेली होती. ह्या सगळ्या मुलींसाठी मी सांगते बरं का, मुलींनो, मला तुमच्यासाठी सांगायचंय. माझ्या भावाला 10वीमध्ये चांगले मार्क पडले म्हणून त्याला अहमदपूरला ठेवलं शिकायला, बरं का. त्याला डॉक्टर करायचं होतं आईवडिलांना. आणि मला पण 10वीला चांगलेच मार्क पडले होते, पण मी पण पहिली आलेली होते, पण मला बाहेर नाही ठेवलं. कारण की त्यावेळेला असं एवढं नव्हतं की मुलींना बाहेर शिकायला ठेवायचं. मग मला तिथल्याच पहिलीच बॅच होती, सायन्सची निघालेली होती फॅकल्टी, पहिलंच वर्ष होतं आणि योग्य प्राध्यापक किंवा सगळं सेटअप तिथं झालेलं नव्हतं आणि मला तिथं वसमतलाच ठेवलं. मग तरीही मी त्या कॉलेजमधून सुद्धा पहिली आले आणि माझे मार्क MBBS किंवा इंजिनिअरिंगला लागण्या इतपत होते. पण कुठं दूर पाठवायचं म्हणून मला तिथंच DED कॉलेजला घातलं, वसमतच्याच DED कॉलेजला. आणि भावाला अहमदपूरला ठेवून तो MBBSला लागला, तो डॉक्टर आहे. मग DED नाईलाजाने अगदी, म्हणजे मला काहीतरी खूप मोठं व्हायचं होतं, अधिकारी व्हायचं होतं, डॉक्टर व्हायचं होतं, इंजिनियर व्हायचं होतं. पण मला शक्यता होत्या पण मला संधी नव्हती, संधी नाही मिळाली. का तर मुलीला कुठं ठेवायचं, असंख्य प्रश्न. त्यावेळेला एवढं वातावरण, पालक एवढे उदारमतवादी नव्हते. मग नंतर सुद्धा MBBS झाल्याच्या नंतर भावाला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी स्पेशल क्लासेससाठी पुण्याला ठेवलं, दिल्लीला ठेवलं. आज माझा भाऊ नांदेडमध्ये उपजिल्हाधिकारी आहे, डॉक्टर सचिन खल्लाळ, नाव तुम्ही ऐकलं असेल. तो उपजिल्हाधिकारी आहे. मग मी DED झाले की लगेच माझं लग्न झालं. म्हणजे DED झालं लगेच, कारण मुलीला शिकवण्यासाठी संधी देणं, परत तिला अजून क्लासेससाठी कुठंतरी ठेवणं, हे त्यावेळेला नव्हतं तसं. मग लग्न झाल्याच्या नंतर 12वी DED होते मी.
मग लग्न, संसार, छोटे छोटे लेकरं हे सगळं करत करत BA, MA, B.Ed, M.Ed, सेट परीक्षा, विस्तार अधिकारी परीक्षा, 2 MPSCच्या परीक्षा आणि आता PhD, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रवास, हे सगळं सांभाळून, म्हणजे हे मी माझं स्वतःचं सांगत नाही, प्रातिनिधिक स्वरूपावर मी माझं उदाहरण यासाठी देते की एवढी अडथळ्यांची शर्यत एका बाईला पार करावी लागते. पण तुम्ही सगळ्याजणी सुदैवी आहात. सुदैवी यासाठी आहात की आता समाजाचं मन आणि मत बदललं आहे. तुमचे आईवडील तुमच्यावर विश्वास ठेवून कुठेतरी शिकायला ठेवत आहेत. मायबाप रोजमजुरीनं जात आहेत पण तुम्हाला पैसा पुरवत आहेत. का तर मुलगी MPSC करायली, तिला क्लास लावलेत पुण्याला, तिच्या शिक्षणाचा खर्च आहे म्हणून तुमची आई निंदून खुरपून कुठंतरी कोणाच्या तरी दुसऱ्याच्या रानात भुईमुगाचा सर्वा वेचणं माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही वेचलाय सर्वा? काय असते सर्वा वेचणं? भुईमुगाची शेंगा काढणी झाल्याच्या नंतर खाली पडलेले थोडे थोडे शेंगा असतात, त्या शेंगा वेचायच्या खाली पडलेल्या, म्हणजे शेंगा काढणी होऊन गेलेली असते आणि रानात पडलेल्या एक एक शेंग हुडकायची, ती आपल्या ओटीमध्ये टोपल्यामध्ये गोळा करायची आणि पुन्हा त्या शेंगा दुकानात नेऊन विकायच्या, त्या शेंगांचे पैसे करायचे. सर्वा वेचणं ही पण एक कविता वाटते मला. सर्वा वेचणं ही गोष्टच एखाद्या कादंबरीसारखी महान आणि विशाल आहे. मग तुमची इथं रानावनात काम करणारी माय काबाड कष्ट करून सर्वा वेचते, 4 पैसे गाठीशी बांधते आणि लेक माझी शिकायली तिथं पुण्याला MPSCचे क्लासेस लावलेत म्हणून तुम्हाला पैसा पाठवते. म्हणून मैत्रिणींनो, तुम्ही खूप सुदैवी आहात आणि तुम्हाला काहीच हरकत नाही तुमच्यामधल्या सगळ्या क्षमता पूर्णत्वाला नेण्याच्या, कारण त्या पद्धतीचा सपोर्ट तुम्हाला आहे. तर कुठंतरी आपली जिद्द मनाशी ठेवायला हवी. ही जिद्द जर असेल, मी तिथं नाही थांबले, माझा रस्ता मला जिथं पोहोचायचा होता तिथं मी गेले. मथुताईंचं उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यासुद्धा खूप मेहनतीतून आणि कष्टातून शिकलेल्या, ज्या आजच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. उद्या माझी अशी या व्यासपीठावरून तुम्हा सगळ्यांना अशा शुभेच्छा आहेत आणि अशी खात्री आहे की बरबड्याच्या या साहित्य संमेलनाची अध्यक्षा भविष्यामध्ये इथं बसलेल्या मुलीपैकी एखादी असेल. अगदी खरं आहे मॅडम तुमचं. परंतु हे चित्र 25-30 वर्षापूर्वी जरी असलं तरी ही जी संस्था आहे ती, या संस्थेमध्ये श्रद्धेय गोविंदरावजी मामा धर्माधिकारी बरबडेकर, त्यानंतर त्यांचा वसा आणि वारसा चालवणारे धर्माधिकारी साहेब दिलीपरावजी धर्माधिकारी, त्याच्यानंतर त्यांच्या पिढीचे या शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे चिरंजीव सुदर्शनजी धर्माधिकारी, जगदीशजी धर्माधिकारी, आशिषजी धर्माधिकारी यांनी स्त्रीच्या शिक्षणाचा जो प्रवास आहे तो 1959ला ही संस्था आणि नांदेड येथे महिला महाविद्यालय हे जवळपास 1983ला त्यांनी स्थापन केलेलं आहे. 1989ला महिला महाविद्यालयातून त्यांचा हाच उद्देश होता की जी तुमची आत्ताची जी पोटतिडीक मला जाणवली ती कोणत्याही बाळीच्या वाटेला येऊ नये आणि तिला शिक्षणाचं ज्ञान मिळावं आणि तिनं स्वतःच्या पायावर उभं राहावं, भक्कमपणानं उभं राहावं, हाच उद्देश त्यामागे होता. आपला एकूण प्रवास जो आहे तो जरी साहित्यिक म्हणून श्रेष्ठ असला, आपण एक आत्ताच्या पिढीतले एक संवेदनशील वास्तववादी कवयित्री आहात याचा आम्हाला पूर्णपणे अभिमान आहेच. पण आपण एक उपक्रमशील अशा एक शिक्षण विस्तार अधिकारी आहात. या उपक्रमशील शिक्षण अधिकार असल्यामुळे आपला जो संपर्क आहे तो संपर्क शाळेशी येतो, गावाशी येतो, तिथल्या विद्यार्थ्यांशी येतो, तिथल्या पालकांशी येतो, तिथल्या निरक्षर माणसांशी येतो. हा संपर्क येत असताना त्याचा परिणाम तुमच्या साहित्यावर कुठे होतो का? कारण इथे एक आमच्या लेखिका भगिनी अनिता जाधव मॅडम आलेल्या आहेत. त्यांचा कोयता हा कथासंग्रह आहे. बरगळ मॅडम आहेत, अनेक कवयित्री आहेत. त्यांच्या जेव्हा मी कविता वाचतो, त्यांचं जेव्हा साहित्य वाचतो तेव्हा मलाही हीच रुखरुख जाणवते की या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये स्त्रियांची हेळसांड झालेली आहे. म्हणजे ताराबाई शिंदेंपासून ते आतापर्यंत हा जो प्रवास जर आपण पाहिला तर या प्रवासामध्ये स्त्री एकटी पडता कामा नये असं आम्हा सर्वांना वाटतं. इथे कवी मनोज बोरगावकर आहेत, त्यांच्याही असंख्य कविता
ह्या बाईपणावरच आहे. ते तर म्हणतात की बाई ही गेल्याच्या नंतर तिला स्मशानात जाळण्याची गरजच नाही, कारण ती आधीच बिचारी जळालेली असते. म्हणून बाई माणसाला जाळताना खूप कमी लाकडं लागतात, असं त्यांचं कवितेतलं विधान आहे. सावंत मॅडम आहेत, जिनगानी त्यांची कादंबरी आहे, राहू केतू नावाची कादंबरी आहे. तिची वाटच वेगळीमध्ये तर त्यांनी हेच सगळं चित्रण केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान करणारी ही संस्था आहे. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा मथुताई सावंत आहेत, आदरणीय माझ्या गुरुवर्या. आणि या प्रकट मुलाखतीमध्ये सुद्धा आपण आहात. मी जो विचारलेला प्रश्न आहे की तुम्ही एक शिक्षण विस्तार अधिकारी आहात, त्याचा काही तुमच्या लेखनावर काही परिणाम होतो का, आणि तो जर होत असेल तर कसा होतो, हे थोडक्यात तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगावं. अर्थातच होत असतो, कारण आपण जेव्हा लिहितो तेव्हा अनेक भूमिका ज्या आपण पार पाडत असतो, आई असतो, बहीण असतो, मुलगी असतो, बायको असतो, नागरिक असतो, कुठल्या तरी पदावर कर्मचारी, नोकरदार म्हणून जे काही काम आपल्या वाटेला आलेलं असतं, त्या सगळ्या भूमिकांचा एकत्रितपणे माणूस म्हणून आपण कशा पद्धतीनं वस्त्रगाळपणानं त्या जाणीवा झिरपत नेतो स्वतःच्या अंतर्मनामध्ये, स्वतःच्या बुद्धीला जे चिंतन आपण करत असतो, हे का, या मागचं कारण, त्या मागची कारणमीमांसा जाणून घेत असतो, त्यावेळेला अर्थातच या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. तुम्ही म्हणालात की बाईला म्हणजे आता बऱ्याचपैकी संधी वगैरे दिल्या जात आहेत, पण मला वाटतं संधी नाही, हा हक्क आहे बाईचा. तुम्ही संधी दिली, मथुताई इथे अध्यक्षा झाल्या, त्या शी डिझर्व, त्यांचे ते कॅलिबर आहे म्हणून त्या झाल्या. किंवा ह्या सगळ्या जणी लिहित आहेत तर त्यांच्या हक्काचं, त्यांच्या योग्यतेचं त्या घेत आहेत, त्या स्पर्धेतून पार होऊन त्या घेत आहेत. पण तरीही एखाद्या सोपस्कार केल्यासारखं बाईला संधी देऊन काम भागणार नाही आहे. बाई जोवर निर्णय प्रक्रियेत येणार नाही तोवर ह्या गोष्टी संपणार नाहीत असं मला वाटतं. पण किचनमध्ये सुद्धा बाई निर्णय प्रक्रियेत नाही. कुठली भाजी बनवायची, नवऱ्याला जी भाजी आवडते तेच किचनमध्ये शिजणार. अमुक भाजी जर नवऱ्याला आवडत नसते, तिला जरी आवडली, वर्षानुवर्ष ती भाजी त्या बाईच्या किचनमध्ये शिजत नाही, का तर नवऱ्याला आवडत नाही. म्हणजे जी बाई स्वतःच्या किचनमध्ये, स्वयंपाकघरात सुद्धा जी निर्णय घेऊ शकत नाही, ती बाई तुम्ही महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या राजकारणात निर्णय घेणार आहे तर त्या पद्धतीच्या सगळ्या प्रकारच्या स्कोप, त्या पद्धतीचा सगळा परिवेश, तिला त्या पद्धतीची सगळं अंतराळ, अवकाश तुम्ही उपलब्ध करून द्यायला हवा. आणि म्हणजे इथं बऱ्याच अंशी मला असं वाटतं की कुटील धोरण अवलंबतात पुरुष मंडळी, की आम्ही देतोय, संधी देतोय, आम्ही एवढं रिझर्वेशन दिलं किंवा एवढी संधी दिली. पण तसं काही नसतं. तिची योग्यता आहे आणि ती ते मिळवणार आहे. आणि उलट असा काळ आलेला आहे की आम्ही तुम्हाला संधी देऊ. कारण आताच मंत्री महोदय म्हणाले की इथं बसलेत मुलं निघून गेले बघा, मुली थांबल्यात इथं. आणि मॅडमच्या सुद्धा बोलण्यामध्ये असं आलं की मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुलांनो, काळजी तुम्ही करा की तुम्हाला, म्हणजे पोरींना त्यांच्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. असा पाहिजे नवरा, एवढं पॅकेज असलं पाहिजे, एवढं हे असलं पाहिजे, असं असलं पाहिजे, कारण त्यांची योग्यता ती आहे. त्याच्यामुळं त्यांना मागणी करण्याचा हक्क आहे. त्यांचे पॅरामीटर्स तयार आहेत, सगळे निकष तयार आहेत. मग मुलांनी हा विचार करायला पाहिजे, आपण त्या निकषात बसण्याची योग्यता, पात्रता, तेवढा व्यक्तिमत्वाचा विकास आपल्या झाला आहे का, नसेल तर ते तुम्हाला करून घ्यायला लागेल. बघा, माझ्याकडं गळतीचं प्रमाण थोडंसं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये आहे मी, तर कोरोनानंतर अशी परिस्थिती झालेली होती की मुलींचे लग्न करून टाकले. अगदी प्राथमिक शिक्षण झालेल्या, माध्यमिक शिक्षण झालेल्या मुलींचे आईबापांनी लग्न करून टाकले. आणि आकस्मिक पद्धतीनं मुलींच्या शिक्षणाच्या गळतीचा आकडा एवढा वाढला की माध्यमिक शाळांमध्ये मुली दणकन कमी झाल्या, कारण मायबापांनी लग्न करून टाकले. कोरोनाच्या नंतरची परिस्थिती अशी होती. त्या काळामध्ये माझ्या बीटमध्ये मी उपक्रम घेतला होता, सावित्रीच्या लेकीचे आईस पत्र. त्यामध्ये सगळ्या मुलींनी आईला पत्र लिहिलं होतं की मी किमान ग्रॅज्युएशन होईपर्यंत शिकणारच आहे आणि तेवढं शिक्षण मी घेणार, तोवर माझं लग्न तुम्ही करायचं नाही आहे. आणि मला असं वाटतं या अशा उपक्रमांची गरज आहे. नुसता टक्का वाढून उपयोगाचं नाही आहे, तर तुम्ही कुठला तरी स्वतःचं एक भक्कम असं अर्थार्जनाचं तुम्हाला काहीतरी स्वतःला मिळवता येईल, एखादी नोकरी, एखादा बिझनेस, जे काही असेल तुमच्या आवडीचं क्षेत्र, तितकी योग्यता तुमच्यामध्ये तुम्ही संपादन करायला हवं. मॅडम, आपण असं म्हणालात की हल्लीचं एज्युकेशन क्षेत्र जे आहे ते हब होत चाललेलं आहे. आणि एज्युकेशन क्षेत्र म्हणजे एक इंडस्ट्री आहे, तो एक उद्योग आहे. आणि या उद्योगामध्ये ट्युशन, शाळा, ह्या सगळ्या
ॲडमिशनच्या प्रोसेस, फीस ह्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये पालक आणि विद्यार्थी भरडला जात आहे. शिक्षणाची जी मूळ संकल्पना आहे, जी साने गुरुजी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांनी जी मूळ संकल्पना जी 3H असेल, मन, मेंदू आणि मनगट यांचा विकास म्हणजे शिक्षण. तर या शिक्षणामध्ये जीवनासाठी शिक्षण राहिलेलं नाही, तर करिअरसाठी शिक्षण झालं आहे का, आणि करिअरच्या नावाखाली आजचा विद्यार्थी पालक त्यामध्ये भरडला जातो आहे का. आणि म्हणून हे जे सगळं चित्र आहे त्यामध्ये मानवी मूल्य कुठं आहेत हा या आजच्या शिक्षण व्यवस्थेतला प्रश्न निर्माण होताना दिसतो आहे. याबाबत आपलं मत काय आहे? अगदीच बरोबर आहे तुम्ही विचारलेला प्रश्न. कारण शिक्षणामध्ये आपल्या म्हणजे शाळेच्या माध्यमातून खूप मोठं काम नांदेड जिल्ह्यात ज्यांनी केलं ते सावंत सर इथे आहेत. त्यांनी वेगवेगळे उपक्रम त्यांच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षणाबद्दल, महाराष्ट्रातले नामांकित असे बालसाहित्यिक आहेत, ते मूल्य शिक्षणातून कशी रुजवायची हे खरं तर ते समोर असताना माझी अधिकारवाणी नाही ते सांगण्याची. कारण त्यांनी स्वतः काम प्रायोगिक पातळीवर त्यांच्या शाळेतून केलं आहे आणि सैद्धांतिक पातळीवर त्यांच्या पुस्तकातून सुद्धा ते मांडलेलं आहे. मूल्य आणि शिक्षण यांची फारकत जर होत असेल तर हा खरोखरच खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. मग हा प्रश्न इथल्या व्यवस्थेनं निर्माण केला आहे का? जर मी आता म्हणाले की शिक्षण ही एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत तुम्ही भाग नका घेऊ, तर हे लेकरं म्हणतील की मॅडम आम्ही जर स्पर्धेत नाही भाग घेतला तर आम्ही नीटमध्ये कसं पास होणार, मेडिकलला कसं लागणार, JEE कसं क्रॅक करणार, इंजिनिअरिंगला कसं लागणार, मग आम्ही करणार काय? खरं तर शिक्षण ही एक जीवन प्रणाली असली पाहिजे, पण शिक्षण ही एक दुर्दैवानं इंडस्ट्री झालेली आहे. आणि आपलं नांदेड हे त्याचं एक खूप मोठं उदाहरण आहे. वेगवेगळे कोचिंग क्लासेस, जाहिरातबाजी, मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शिक्षण ही इंडस्ट्री झालेली आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये आपलं लेकरू भरकटता कामा नये याची सर्वात मोठी जबाबदारी जर कोणाची असेल तर ती पालकांची आहे आणि शिक्षकांची आहे. आपल्या लेकराचा पिंड ओळखायला हवा की खरोखरच त्याला MBBS करायचे का. बघा, मुलं म्हणजे रेसचा घोडा नाही आहेत की त्यांच्यावर अमुक लावायचे पैसे आणि रेस जिंकून त्यांना ते कमवून टाकायचं. अनेक पालक असं म्हणतात की नाही हो, इथं खोली करून ठेवले लेकराला नांदेडला, एवढा महिना पाठवावा लागते, कोचिंग क्लासेस लावलेत, एवढं उद्या झाल्यावर ते आपोआप काढेल. मग अशा स्पर्धेतून एवढा पैसा भांडवल म्हणून तुम्ही त्या लेकरावर लावलं, उद्या ते लेकरू डॉक्टर झालं, त्यानं दवाखाना जरी टाकला तरी कल्पना करा तो लावलेला पैसा काढण्यासाठी पेशंट म्हणून जाणाऱ्याची तो काय कत्तल करणार आहे, कारण त्याला लावलेला पैसा काढायचा आहे. म्हणून लेकरांवर तुम्ही जेव्हा लावता पैसा त्यावेळेला ते लेकरू घडवण्यासाठी पैसा लावत आहात, ना की त्या रेसच्या घोड्याला. म्हणजे चेक नाही आहेत की आकडा टाकला आणि नंतर तो शिकल्याच्या नंतर तेवढं बँक बॅलन्स तुम्हाला मिळणार आहे व्याज लावून. तर हे समीकरण बदलायला हवेत. म्हणून स्पर्धेतून लेकराला त्या स्पर्धेमध्ये ताणतणावाचं समायोजन कसं करता येईल, त्याची आवडनिवड काय आहे. फक्त डॉक्टर आणि इंजिनियर म्हणजे करिअर नाही, हे आधी पालकांनी लक्षात घ्यायला हवं. एखाद्या मुलीला सुंदर गाता येत असेल ती गाण्यात करिअर करेल, एखादीला स्वतःचं घर सजवण्याची हौस असेल ती इंटेरियर डेकोरेटर म्हणून काहीतरी करिअर करू शकेल. असंख्य संधी आहेत. तुमच्या गावामध्ये काही एखादा साधन असेल म्हणजे त्याच्यावर व्यवसाय करण्यासारखं, तर त्याच्यातून आता सहकार मंत्री म्हणाले की शेतामध्ये पिकणाऱ्या मालाचं पॅकेजिंग करणं हा सुद्धा एक मोठा बिझनेस होऊ शकतो. समजा एखाद्या मुलीला चांगली दृष्टी आहे की शेतामध्ये चांगलं काहीतरी पिकतंय, त्याचं आकर्षक पॅकेजिंग करून डायरेक्ट वितरण व्यवस्था जर करता आली तर तशाही पद्धतीचं तो एक उद्योग चांगला होऊ शकतो. म्हणून हे लक्षात घ्यायला हवं की शिक्षण ही इंडस्ट्री नाही, ती इंडस्ट्री होऊ देता कामा नये. शिक्षण हे एक मूल्य आहे. प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्थेचा वारसा असणाऱ्या आपण सर्वांनी हे समजून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनेच आपल्या लेकरांवर, आपल्या पाल्यांवर लक्ष देऊन तसं त्यांना घडवलं पाहिजे. मॅम, शिक्षणाच्या बाबतीत मी एक आता त्या प्रश्नाच्या अनुषंगाने एक उपप्रश्न उपस्थित करणार आहे. करोनानंतरच्या महामारीनंतर जे काही प्रश्न उपस्थित झालेत विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे, आणि विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करत असताना आणि त्या ऑनलाईनच्या अभ्यासामध्ये मोबाईलमध्ये अडकून पडलेला आहे, त्या मोबाईलच्या जाळ्यामध्ये त्यांना शिक्षणापासून खूप दूर नेलेलं आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांनी मोबाईलचा सकारात्मक वापर कसा करावा, मोबाईल हे आपणाला प्रगतीसाठी कसं वापरता येईल किंवा ते कसं टाळता येईल, याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं. इथं बसलेले सगळे मुलं तुम्हाला तुमचे मोबाईल आहेत का रे?
तुमचा स्वतःचा मोबाईल आहे? उत्तर द्या, उत्तर द्या. स्वतःचा मोबाईल आहे? आई बाबांचा आहे का? तुम्ही किती वेळ वापरता? बघा, कोरोना नंतर एक नवीन संकल्पना आली, स्क्रीन टाइम. माहिती आहे तुम्हाला स्क्रीन टाइम? स्क्रीन टाइम म्हणजे किती वेळ तुम्ही त्या मोबाईलचं तोंड निहाळत बसता, त्याला म्हणायचं स्क्रीन टाइम, सोप्या भाषेत तुमच्या. तर स्क्रीन टाइम ही एक एवढी घातक गोष्ट आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये आली, नवीन परिभाषा आली ती स्क्रीन टाइम नावाची. कुठलीही गोष्ट, तंत्रज्ञान हे असं आहे ना, त्याचा जर सकारात्मक वापर केला तर ते सोन्यासारखं बनवून टाकतं आपल्याला, पण त्याचा जर दुरुपयोग केला तर आपली माती होऊन जाते. कुठल्याही गोष्टीमध्ये बघा तुम्ही, जेव्हा नवीन नवीन टी व्ही आला तेव्हा निबंधाला आम्हाला विषय द्यायचे, तेव्हा आम्ही शाळेत होतो, टी व्ही शाप की वरदान, आहे की नाही? तसा विषय असायचा त्यावेळेला भाषणासाठी आणि निबंधासाठी. मग आता तसा विषय झालाय मोबाईल शाप की वरदान. तो शापही होऊ शकतो, ते वरदानही होऊ शकतं. ते आपल्यावर अवलंबून आहे, कुठल्या तंत्रज्ञानाचा कसा किती उपयोग करायचा. जास्त प्रमाणात कुठलीही गोष्ट विष असते, विष, म्हणून तिचा मुबलक आणि योग्य तितकाच वापर करणं हे आपल्या सद्सद्विवेकावर अवलंबून आहे. मला एक सांगावंसं वाटतं की जे आपल्याला असं वाटतं की आपण मोबाईल वापरला, कोणीतरी असं खूप मोठेपणाने सांगतात आता आजकाल, माझ्याकडे ॲपल आयफोन आहे, अजून कुठला तरी आहे, अजून कुठला तरी आहे. हे काय स्टेटस सिम्बॉल आहे का? तुम्ही कुठल्या कंपनीचा किती महागडा फोन वापरताय असं जर कुणी म्हणत असेल तर मला असं वाटतं की हा त्या माणसाचा अडाणीपणा आहे. त्याचा वापर काय? स्टेटस सिम्बॉल जेव्हा आपण अशा गोष्टींना बनवतो ना, त्यावेळेला आपण 1000 पावलांनी मागे जात असतो. लक्षात घ्या, खूप मोठी आणि जबाबदारीने एक वाक्य मी बोलते की जग आपल्याकडं ग्राहक म्हणून बघतं आहे. आपण स्वतःचा ग्राहक होऊ द्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे. मोठमोठ्या प्रगत देशांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काही नियामक कायदे आणण्याचा विचार चालू आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही गोष्ट भविष्यात एवढी घातक ठरणार आहे की माणसं संपुष्टात येण्याची भीती, जर त्याच्यावर वेळीच नियमन नाही ठेवलं तर तीही भीती निर्माण होऊ शकते. याचाही वापर शिक्षण क्षेत्रात काम करणारे जबाबदार लोक म्हणून आणि साहित्यात लिहिणारे म्हणून, लिहितेहात म्हणून आपण करायला हवा. आणि दुसरं असं, सोशल मीडियावर सुद्धा प्रगत देशांमध्ये मुलांच्या वापरावर बंदी आणलेली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम अशा ह्याच्यावर लहान मुलांना स्वतःचं अकाउंट नाही ओपन करता येत. म्हणून पुन्हा एकदा की कायदे करून पण गोष्टी नाही बदलणार. मुलांच्या मानसिकतेवर त्या गोष्टी पालक आणि शिक्षक या नात्यानं त्याचे घातक होणारे परिणाम आपण स्वतःच बिंबवायला हवेत आणि त्याचा चांगला उपयोग करून घ्यायचा की त्याच्यामुळं स्वतःची माती करून घ्यायची हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि या सगळ्या मुलांना पण की जर तुमच्याकडं मोबाईल असेल तर त्याचा चांगल्यासाठी तेवढाच वापर करा, त्याच्यामध्ये गुंतून जाऊ नका. रील्स पाहून रील हिरो बनण्यापेक्षा रिअल हिरो बनण्यावर विश्वास ठेवा. आलं लक्षात? अगदी खरं आहे मॅडमनी सांगितलेलं की जेवढे आपण सोशल मीडियापासून दूर असाल तेवढं आपलं भवितव्य चांगलं आहे. कारण रील्स बनवणे, चॅटिंग करणे, त्याच्यातून सायबर गुन्हेगारीकडे वळणे, व्यसनाधीनता, ह्या गंभीर अशा स्वरूपाच्या घटना आपल्याकडे घडत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया हा जगाच्या पाठीवरला असा एकमेव देश आहे की ज्या देशाने शाळेत येताना विद्यार्थ्यांनी मोबाईल सोबत घेऊन येऊ नये या संदर्भात बंदी घातलेली आहे. आणि म्हणून किशोरवयीन मुलांच्या हातामध्ये मोबाईल असू नये आणि जर त्याला कुठलं अकाउंट खोलायचं असेल तर त्याच्या पालकाची संमती असणे गरजेचं आहे, असं ऑस्ट्रेलियातल्या देशातल्या राजकारणी मंडळींनी तिथे कायदाच पास केलेला आहे. आज आपल्याकडे तुम्ही मॅडम म्हणालात की स्क्रीन टाईमवर पुष्कळ वेळ जातो आहे, ते अगदी खरं आहे. कारण मागच्या 3 वर्षातली जर सायबर क्राईमची आकडेवारी जर पाहिली तर आपली आकडेवारी आपल्या राज्याची सुद्धा भयानक अशा स्वरूपाची आहे. परंतु हे घडू नये यासाठी आपल्याला ही जे समोरचे विद्यार्थी बसलेले आहेत माझ्यासमोर, ते जरी आजचे विद्यार्थी असले तरी ते भविष्य काळातील भारताचे नागरिक आहेत. आणि मग त्यांचं नागरिकत्व सुंदर ठेवण्याची जबाबदारी इथल्या कवी आणि लेखकांची सगळी जबाबदारी आहे. आणि म्हणून नव्या लिहिणाऱ्या हातांना आपण हा समाज निकोप, डोळस आणि मानवतावादी होण्यासाठी नवलेखकांना, नवकवयित्रींना किंवा नव कादंबरीकारांना आपण काय संदेश द्या? बघा, आपली जी भूमी आहे ती
वारकरी संप्रदायाची मराठी साहित्याला खऱ्या अर्थानं जर सोन्याचे दिवस कुठून आले तर ते मध्ययुगीन काळामध्ये वारकरी संप्रदायानं आणले. जेव्हा तुकोबा लिहितात, तुकोबांचा एक अभंग आहे, मढे झाकुनिया करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला आहे, तयापरी करा स्वहित. अस्तित्ववादी असे तुकाराम महाराज कर्तव्याला प्राधान्य देतात. तो खरा अस्तित्ववादी लेखक आणि कवी आहे असं मला वाटतं. म्हणून स्वप्नरंजन एखाद्या फेसबुकवर काहीतरी टाकल्या 4 ओळींनी त्याला लाईक मिळाले, त्याला अंगठे मिळाले, त्याला कमेंट मिळाले म्हणून लगेच मी फार मोठा कवी होतो, मी मोठा लेखक होतो, या गोष्टींना काही अर्थ नाही असं मला वाटतं. जेव्हा चोखोबा सांगतात की ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरली रंगा, ते खरं मर्म आहे, ती खरी कविता आहे. सोयराबाईंनी लिहिलेल्या कविता त्या स्वतःला चोखियाची महारी असं संबोधून त्यांनी जे अभंग लिहिलेले आहेत. जनाबाईचं उदाहरण मथुताईंनी स्वतःच्या भाषणामध्ये दिलेलं आहे. एकीकडे तिची एकदम हळवं मन जे की एकदम निराशावादी झालेलं आहे तेही दिसतं आणि दुसरीकडे तिची बंडखोरीसुद्धा दिसते. मग ही सगळी आपली परंपरा आहे साहित्याची, मराठी साहित्याची परंपरा ती आहे. पुरोगामी महाराष्ट्राला वारकरी संप्रदायानं एक जो साहित्यिक वैचारिक आधार दिला तो तिथून दिला. म्हणून हे सगळं नवीन लेखकांनी लक्षात ठेवायला हवं. अस्तित्ववादी, कर्तव्यनिष्ठ, ज्यातून समाजाचा आणि जनमानसाचा उभा आडवा छेद घेता येईल अशा पद्धतीचं लेखन यायला हवं. पुरस्कार, एखाद्या पदावर वर्णी लागणं ह्या गोष्टी बिनमहत्त्वाच्या असतात. म्हणून पुन्हा एकदा मी सांगेन की करिअरबाज लेखक होण्यापेक्षा स्वतःच्या समाजाशी देणं असणारा आणि वास्तववादी लेखक होण्याकडे प्राधान्य द्यायला हवं. कमेंट, लाईक्स या गोष्टींच्या नादामध्ये फारसं वाहून न जाता जे समाजासाठी काहीतरी उपयुक्त असेल देणं लागतो आपण. या भागवत धर्माच्या जी परंपरा आहे वारकरी संप्रदायाची, तुकाराम, ज्ञानोबा ह्यांच्या लेखणीचा वारसा आपण पुढे चालवत आहोत याचं भान ठेवून लिहायला हवं. मॅम, सध्याची परिस्थिती जर बघितली तर जुनी पिढी आणि नवी पिढी यांच्यातली दरी खूप वाढताना दिसते आणि ती दरी दूर व्हावी यासाठी आपणाला विद्यार्थ्यांना काही संदेश, जुन्या आणि नवीन पिढींना काही संदेश देता येतो का? जुनी पिढी आणि नवी पिढी यामध्ये वाढणारं जे अंतर आहे त्या अंतर कमी व्हावं आणि दोन्ही पिढ्यांमध्ये समवाय व्हावा आणि समजून घ्यावं एकमेकांना, अशाबद्दल तुमचं मत काय? कुठल्याही पिढीमध्ये किंवा कुठल्याही 2 व्यक्तींमध्ये, कुठल्याही 2 समाजांमध्ये, कुठल्याही 2 वर्गामध्ये समन्वय जेव्हा हवा असतो तेव्हा एकच गोष्ट घडायला हवी, ती म्हणजे सुसंवाद. संवाद नसेल तर गॅप वाढणार, अंतर वाढणार, गैरसमज वाढणार. जेव्हा संवाद होईल तेव्हा ते अंतर मिटणार आणि एकमेकांना समजून घेणं होणार. म्हणून आजकाल वेळ नाही, मायबापसुद्धा फोनमध्ये आहेत. ते कुठले तरी खूप छान जोक होतात की जेवायला बसलेले असतात डायनिंग टेबलवर, तर नवरा म्हणतो तुला कळत नाही का, बघ मी स्टेटस ठेवले, ताटातली चपाती संपली, तू का वाढत नाहीस. म्हणजे स्टेटस ठेवून एकमेकांना ते सांगतात की ताटातली चपाती वाढली. म्हणजे विनोदाचा भाग जर बाजूला ठेवला तर संवाद हरवत चालला आहे. हा संवाद पुन्हा जेव्हा संवादाचा सेतू सांधता येईल तेव्हाच हे अंतर कमी होईल. धन्यवाद मॅडम. खरं तर मॅडमचा एकूण जो प्रवास आहे, साहित्यिक असेल किंवा एक उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून, अनेक आमच्याही मनामध्ये प्रश्न आहेत, मॅडमलाही खूप उत्तरं द्यायची आहेत. परंतु संयोजकांनी जी आम्हाला वेळ दिलेली आहे ती वेळ निघून गेलेली आहे. मॅडम, आपल्यालाही खूप तुम्हाला बोलायचं आहे, आम्हालाही प्रश्न विचारायचे आहेत, विद्यार्थ्यांच्याही मनात अनेक प्रश्न आहेत. परंतु वेळेचा अपव्यय आपण टाळूयात आणि समारोपाकडे वळूयात. मला वाटतं हे सभागृह, आपण एक उपक्रमशील तर शिक्षण विस्तार अधिकारी आहातच, पण एक संवेदनशील आणि वास्तववादी कवयित्री आहात. तुमच्या कवितेमध्ये एक मूल्यभान आहे. तुमच्या कवितेमध्ये एक स्त्रीच्या सनातन दुःखाची वेदना दडलेली आहे. ही कविता उर्दू भाषेत, हिंदी भाषेत एका अखिल भारतीय पटावर जाऊन पोहोचलेली आहे. ती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे, ती वेगवेगळ्या नियतकालिकांमधून प्रकाशित झालेली आहे, त्या कवितेचे अनुवादही झालेले आहेत. आपण हकारा, मला वाटतं वेब पोर्टल आहे, त्या वेब पोर्टलवरही सुंदर कविता लिहिता. परंतु या सभागृहाला
तुमच्या तोंडून तुमची एखादी सुंदर कविता ऐकायची आहे. मॅडम सुंदर अशी कविता लिहितात. ऐकायची का रे मुलांनो कविता? आवाज येत नाही. ऐकायची का? तर या सगळ्यांना तुमची कविता ऐकायची आणि त्या कवितेनं आपण शेवट करूया. मॅडमची एक कविता आहे तलब नावाची. त्या तलब नावाच्या कवितेमध्येच ते कवितेची निर्मिती प्रक्रिया काय आहे हे सांगतात. त्या असं लिहितात की रात्री बेरात्री उठून लिहितं करणं इतकं सोपं नसतं. रात्री बेरात्री उठून लिहितं करणं इतकं सोपं नसतं जर मी जगायला मजबूर नसते. जर मी जगायला मजबूर नसते. आदरणीय सुचिता खल्लाळ मॅडम यांना मी अशी विनंती करतो की आपण आपली रचना विद्यार्थ्यांसमोर सभागृहासमोर ठेवावी. आपण खूप वेळापासून ऐकता आहात आणि खरं तर पूर्ण कविता या ठिकाणी सादर नाही करत मी, कारण तुमच्या संयमाचा आणि सहनशीलतेचा अंत नाही पाहणार मी. फक्त 4-5 ओळी म्हणते. माझ्या एका कवितेचा छोटा तुकडा आहे. एखाद्या कवीची भूमिका काय असली पाहिजे आणि एखाद्या कवीला समजून कसं घेतलं पाहिजे किंवा कविता कशी समजून घ्यायची अशीच थोडीशी ती भूमिका आहे. मी लिहू पाहते नेटाने चौकटीला न पेलावणारा मजकूर. मी लिहू पाहते नेटाने चौकटीला न पेलावणारा मजकूर, पण तुम्ही चुकूनही वाचू नका मला मी लिहिलेल्या ओळीत. पण तुम्ही चुकूनही वाचू नका मला मी लिहिलेल्या ओळीत. कदाचित मी गवसेन ओळींमधल्या असंख्य रिक्त कोऱ्या अवकाशात. कदाचित मी गवसेन ओळींमधल्या असंख्य रिक्त कोऱ्या अवकाशात. अशी एखादी कोरी जागा वाचताना, अशी एखादी कोरी जागा वाचताना तुम्ही अडखळलात तरी मला पुरेसा आहे, तरी मला पुरेसा आहे. धन्यवाद. प्रकट मुलाखत म्हणजे बरबडा साहित्य संमेलनातली एक ऐतिहासिक अशी मुलाखत आहे. आपण वेळेतला वेळ काढून आलात त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो. माझे सहकारी मित्र साळुंके सर हेही आयत्या वेळेला का होईना त्यांनीसुद्धा या मुलाखतीला चांगला प्रतिसाद दिला, चांगले प्रश्न विचारले. मी त्यांचंही मनापासून आभार मानतो. आणि या प्रकट मुलाखतीसाठी आपण सर्व विद्यार्थी, साहित्यिक, इथले सर्व शिक्षक, उपस्थित सर्व कवयित्री यांचंही मनापासून आभार मानतो आणि ह्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.